काय काम चालू आहे? आज इथं आमचे नेते रावसाहेब पटेल दानवे, कैलास शेटजी गोरंट्याल, भास्कर आबाजी दानवे मागच्या वर्षी ते अतिवृष्टीचं जे पाऊस झालतं कोठेर नगर मध्ये जे घराघरात जे पाणी घुसलं होतं त्याच्यामुळं आज मागचे महिन्यात आपण इथं सर्वे केलं होतं. उपायुक्त कांबळे साहेब, साऊथ साहेब आणि सगळेच होते जे इथून आपण सर्वे केलं होतं. तर आता जे आपण सर्वे केल्याच्या नंतर NH कंपनी आहे जे हायवे नॅशनलिस्ट त्यांचं आज इथं काम चालू आहे. त्याच्यामध्ये आपण मागणी केली ती आयुक्त मॅडमनं कलेक्टर मॅडम सोबत मीटिंग केली, NH वाल्यांना बोलवलं आणि आज रोजी इथं जे पाणी कुंडलिका नदीमध्ये डायव्हर्ट करण्याचं काम इथं जोरात चालू आहे. भविष्यात कोठारी नगरमध्ये पाणी नाही जाईल अशी मी ग्वाही देतो. आणि कल्याण भदनेकर नगरसेवक, अजित भैया मानदाना आणि मी जीवन सले माजी नगरसेवक स्वतः पाणी करून आज हे काम कधी भूलतन भविष्य असं कोठारी नगरमध्ये पाणी जाणार नाही. रुक्मिणी नगर, गायत्री नगर सगळंच काम NH वाले करणार आहेत. मागच्या वर्षी ते अतिवृष्टी झालती, गायत्री नगर मध्ये बी पूर्ण घराघरात पाणी होतं. पण जे NH जे असते हायवेची एक कंपनी आहे जे इथं काम करत आहेत आणि नवीन मोंढ्यासमोर जे गायत्री नगर मधून जे पाणी आहे जे पुलाच्या खालून तर आपले सीना नदी आहे कन्नगर पाशी तिथं नेऊन ते सोडणार आहेत. आणि इथं जे HP पेट्रोल पंप आहे खंडेलवालचं ते पेट्रोल पंप पासून तर कुंडलिका नदीमध्ये आज रोजी काम चालू आहे. हे पाणी नेऊन डायव्हर्ट करून तिथं सोडण्यात येणार आहे असं सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जालना शहरातील कोठारीनगर, गायत्रीनगरच्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय. पावसाचे पाणी 2 नदीपात्रांकडे वळविण्याचे काम युद्धपातळीवर. मागील वर्षीच्या जलसंकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेची मोठी उपाययोजना. सीना व कुंडलिका नदीपात्रात पाण्याचे विभाजन करण्याचे काम सुरू. जालना शहरातील कोठारीनगर, गायत्रीनगर आणि रुक्मिणीनगर परिसरात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतली असून पावसाचे पाणी 2 नदीपात्रांकडे वळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे प्रभागाचे माजी नगरसेवक जीवन सले यांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त कांबळे व स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात परिसरात इतर भागातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर उपाय म्हणून येणाऱ्या पाण्याचे विभाजन करून एक भाग सीना नदीपात्रात तर दुसरा भाग कुंडलिका नदीपात्रात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपाययोजनेमुळे कोठारीनगर, गायत्रीनगर आणि रुक्मिणीनगर परिसरातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. या निर्णयानुसार राज्य रस्ते विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने संबंधित कंपनीमार्फत दोन्ही नदीपात्रांकडे पावसाचे पाणी वळविण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून माजी नगरसेवक जीवन सले हे कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून जातीने लक्ष देत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना जीवन सले यांनी सांगितले की माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि भाजपा महानगर अध्यक्ष भास्करआबा दानवे यांच्या पुढाकारातून सदरील काम होत असून या प्रकल्पामुळे विस्तीर्ण परिसरातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन भविष्यात मुसळधार पावसातही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची समस्या मोठ्या प्रमाणात टळेल, अशी माहिती माजी नगरसेवक जीवन सले यांनी दिली.